हॅलो फ्रेंड्स, कर्मवीर अकॅडमी तुमचं स्वागत आहे। आज आपण जर बघितलं, आज आपण 129वी घटनादुरुस्ती जे विधेयक आहे 2024चं ते आपण बघणार आहे। हे विधेयक जर पारित झालं तर त्याचा काय होणार आहे, घटनादुरुस्ती होणार आहे। आता या विधेयकाचं नाव काय आहे, याला आपण जर बघितलं, याला आपण बघतो वन नेशन वन इलेक्शन बिल असं आपण म्हणतो। वन नेशन वन इलेक्शन ह्याचा कायदा होणार आहे। याचा मुख्य उद्देश काय आहे की देशातील सगळ्या ज्या निवडणुका असतील, म्हणजे ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, लोकसभा असेल किंवा विधानसभा, राज्याची विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यांच्या निवडणुका काय करणं, एकाच वेळी घेणं। याचा उद्देश काय आहे, मुख्य उद्देश काय आहे, एक खर्च वाचणार आणि दुसरं काय होणार, वेळेची पण बचत होणार। यासाठी या विधेयकाचा उद्देश आहे। हे विधेयक जर बघितलं तर 2024ला डिसेंबर 17 2024ला लोकसभेमध्ये मंत्री अर्जुन राम मेघवाल, कायदा व न्याय मंत्री यांनी मांडलेलं आहे। आणि या विधेयक आता सध्याच्या घडीला काय आहे, ती लोकसभेच्या संसदीय समितीकडे हे विधेयक त्याची पडताळणी चालू आहे किंवा त्याच्यामध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्याच्यामध्ये सूचना सुचवते। आणि या विधेयकासाठी जर बघितलं तर एक उच्चस्तरीय समिती आधी नेमली होती। या समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काय आहे, आपण हे विधेयक तयार केलं आहे। समिती जी होती, समितीचे चेअरमन होते पूर्व राष्ट्रपती, जे आपले राष्ट्रपती होते, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सर, त्यांच्या अंडर काय होती, एक समिती नेमली होती। या समितीमध्ये 8 सदस्य होते आणि एक सचिव होते आणि अध्यक्ष होते। अध्यक्ष हे माजी राष्ट्रपती होते। यांनी एक रिपोर्ट दिला आहे 14 मार्च 2024ला। त्या रिपोर्टच्या आधारावर काय आहे, हे बिल तयार केलं गेलेलं आहे। आणि याचा उद्देश काय आहे, मुख्य उद्देश की एक सगळे जे इलेक्शन होतात देशातले, म्हणजे लोकसभा असेल, राज्यसभा असेल, महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषद, ते काय करायचं, सिंक्रोनाइज करायचं। सिंक्रोनाइज करण्यासाठी काय काय तरतुदी करता येतील, या असा अहवाल त्या समितीने दिला। 8000 पानी अहवाल होता आणि त्या अहवालानुसार आता घटनेमध्ये काय होणार आहे, हे जर बिल झालं तर 18 दुरुस्त्या होणार आहे। 18 दुरुस्त्या होणार आहे आणि त्यातील महत्त्वाची दुरुस्त्या मी तुम्हाला सांगतोय। ते महत्त्वाची दुरुस्ती कलम 83 आणि कलम 172 मध्ये महत्त्वाची दुरुस्ती होणार आहे। यामध्ये काय आहे की जो लोकसभेचा आणि राज्य विधानसभेचा जो कालावधी 5 वर्षाचा, त्यासंबंधी दुरुस्ती आहे। त्यासंबंधी दुरुस्ती म्हणजे एखादी विधानसभा लवकर बरखास्त करायची वेळ आली तर ती बरखास्त केली जाणार, एखादी लोकसभा लवकर बरखास्त करायची वेळ आली तर ती बरखास्त केली जाणार, म्हणजे कालावधीमध्ये बदल करणार। त्याचप्रमाणे पंचायत संबंधी कलम 324 हे ॲड केले जाणार। यामध्ये काय आहे की पंचायत आणि नगरपालिका यांच्या निवडणुका संबंधी तरतुदी त्याच्यामध्ये ॲड केल्या जातील। केंद्रीय जो निवडणूक आयोग आहे त्याच्यामध्ये काय करण्यात जाणार, सुधारणा केली जाणार। दुसरे काय ती कलम 325 काय आहे की केंद्रीय निवडणूक जो आयोग आहे तो काय करणार, राज्याच्या निवडणूक आयोगाबरोबर मिळून काय करणार, एक सामान्य म्हणजे एक जनरल काय करणार, एक मतदार याद्या तयार करणार। असं